महाराष्ट्र राज्य व तंत्र शिक्षण मंडळ, विवा महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत कमी उत्पन्न गटातील मुलींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी कोकण कन्या फूड व्हॅनचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी फीत कापून करण्यात आला। त्यावेळी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर व विवा कॉलेजचे ट्रस्टी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। या सगळ्याच आपल्या गावातील मुली आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊ, तुमचे पण शुभेच्छा आणि सहकार्य या अभिनव उपक्रमाला आपल्या कॉलेजने किंवा करिअर कट्टाने केलं ते केलं, परंतु ह्याला चांगली प्रसिद्धी दिली तर या महिलांना चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळेल। त्या दृष्टीने या मुलींना तुम्ही चांगली प्रसिद्धी द्या। अशा विद्यार्थिनीसाठी किंवा अशा महिलांसाठी ज्यांची घरची परिस्थिती खूप बिकट आहे आणि घरचा जो पुरुष आहे तो खपलेला आहे, म्हणजे त्याच्यासाठी मुळातला हा कार्यक्रम आपण राबवतो। इकडे आपल्याकडे बऱ्यापैकी सिंगल मदर्स आहेत, अशा मुली त्या आपल्या आहेत ज्यांचे पेरेंट्स नाही आहेत, तर अशाच महिलांसाठी त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी मुळातला कार्यक्रम राबवतो। आता मॅडमने सांगितलं की गरजू विद्यार्थिनी त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे। हा जसं की एखाद्या शहराचं रोडवरती गर्दीचं ठिकाण आहे आणि तिथे अनेक लोक दुपारी जेवणासाठी एकत्र येतात, तिथे जेवण अवेलेबल नसते, अशा ठिकाणी व्हॅन जाईल आणि आधी ते बनवलेलं असेल जेवण त्यांचं आणि तिथे ज्या गरजू लोकांना हवं आहे त्या दुपारची वेळ असेल, सकाळी नाश्ता दिला जाईल वगैरे रोडवरती घराघरात त्या ठिकाणी जिथे पब्लिकचं कॉन्टॅक्ट जास्त आहे अशा ठिकाणी व्हॅन जाऊन। आणि मी तर असं म्हणेल की हे एकच व्हॅन राहणार नाही, मी पुढे ह्याच महिला किंवा ह्याच मुली याच व्हॅनवरती पुढे अनेक व्हॅन विकत घेतील आणि एक मोठा व्यवसाय करतील, एक व्यवसायाचं मोठं जाळं उभं राहील अशी यातून आमची कल्पना आहे सगळ्यांची। आणि मला वाटतं की खूपच एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि अप्पांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्रातलं हे पहिलं कॉलेज आहे की त्यांना हे 2 व्हॅन मिळाल्या आणि 1 रत्नागिरीला मिळालं, महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज। महिला बचत गट नाही, गरजू महिला एकत्रित आल्या आणि त्यांना या गाड्या त्यांनी व्यवसायिक दृष्ट्या पुढे जावं या हिशोबाने हे केलेलं आहे। भविष्यामध्ये बघता येईल वेगवेगळे जे आहेत एक उपक्रम एकदा चांगल्या प्रकारे राबवले गेले तर मोठ्या प्रमाणात आपण दुसऱ्या माध्यमातून करिअर कट्टाच्या माध्यमातून आता करतोय, पण करिअर कट्टाचे पण काही लिमिटेशन असतील, त्यांना पण काही स्पॉन्सर मिळाले पाहिजेत, नाही तर आपण दुसऱ्या बँका किंवा अन्य माध्यमातून देखील आपण त्यांना असं सहकार्य करू शकतो। गरजू विद्यार्थिनींना यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेला हा उपक्रम आहे। जिथे गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी ही फूड व्हॅन जाईल आणि तिथे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण दिले जाईल। विवा कॉलेज हे महाराष्ट्रातले पहिले कॉलेज आहे जे अशा पद्धतीने उपक्रम राबवत आहे। पहिल्या टप्प्यात 3 फूड व्हॅन उपलब्ध आहेत आणि विवा या कॉलेजला 2 फूड व्हॅन तर 1 फूड व्हॅन आनंदीबाई रावराणे कॉलेज सिंधुदुर्ग यांना मिळाली आहे। आजचा जो दुसरा कार्यक्रम जो होता कोकण कन्या द फूड व्हॅन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांचा जो CSR फंड आहे, या CSR फंडच्या मार्फत पहिल्या टप्प्यात 3 फूड व्हॅन, त्याच्यातले 2 विवा विष्णुमन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टला आणि 1 आनंदीबाई रावराणे कॉलेज सिंधुदुर्ग ह्यांना देण्यात आलेली आहे। पण ह्यांचं प्रशिक्षण मात्र घेण्याची जबाबदारी संपूर्णतः विवाकडेच दिलेली आहे। तर जसं शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देणं, फूड व्हॅन कसं चालवणं, हे मुळातलं कार्यक्रम गरजू महिलांसाठीच राबवला जाणार आहे, गरजू मुलींसाठी आणि महिलांसाठी। हायजीन कसं मेंटेन करावं, सामान कसं विक्री करावं आणि व्हॅन मुळातलं कसं चालवून घ्यावं एकत्र होऊन आणि बचत गटची संकल्पना कशी राबवावी ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवला जात आहे। पहिल्या टप्प्यात 3 व्हॅन आहेत आणि आज व्हॅन रस्त्यावर रीतनुसार शुभ मुहूर्तावर काढलेली आहे आपण आणि पुढे ह्याच्यासाठी पण महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि विष्णुमन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी JNPTचा CSR फंडचा बरोबर वापर करून ह्या उपक्रमाला राबवण्याचा जो कार्यभार आहे तो हात घेतलेला आहे। धन्यवाद। JNPT करिअर कट्टा आणि आपलं महाविद्यालय असेल सिंधुदुर्गचं महाविद्यालय यांच्या मार्फत सिंधुदुर्गतील वैभववाडीतल्या एका कॉलेज करता 1 फूड व्हॅन, कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि ज्या काही गरजू असतील त्याचप्रमाणे 2 व्हॅन
या आपल्या वसई विरारमधल्या आर्थिक दुर्बल परितक्त्या विधवा किंवा ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरजू महिलांकरता या 3 व्हॅन, एक वैभववाडीमध्ये आणि 2 आपल्या वसई विरार परिसरामध्ये चालवल्या जातील. एक साधारणतः 10 महिलांचा गट, कोणीतरी जेवण खरेदी करावी अन्नधान्याची, कोणीतरी जेवण बनवावं, कोणीतरी विक्री करावी, म्हणजे एक समूहात व्यवसाय कसा करायचा या दृष्टीने या दोन्ही गाड्यांचं, 3 गाड्यांचं देखील आपण लोकार्पण करतोय, जेणेकरून गरजू महिलांना चांगल्या प्रकारे त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह चालवता येईल. ह्याच्यामध्ये देखील करिअर कट्टा व अन्य ज्या काही युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी या 3 व्हॅन करतात. तसं JNPTने या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्या महिलांना शुभेच्छा देतो त्या पुढे येणाऱ्या व्यवसायाकरता. त्याचप्रमाणे त्या सगळ्याच महिलांना आपलं विवाह हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जे काही प्रशिक्षण पाहिजे, जेवण बनवण्यापासून ते खरेदी करण्यापासून विक्री करण्यापर्यंत कशा प्रकारे त्यांनी व्यवसाय केला पाहिजे हे संपूर्ण नॉलेज किंवा शिक्षण हे आपल्या हॉटेल मॅनेजमेंट वैभव पाटील आणि त्यांची टीम या सगळ्यांनी केलं आहे. या सगळ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल दीपा वर्मा, वैभव सर व अन्य मंडळी, त्याचप्रमाणे ते आले नाही का सर करिअर कट्टाचे चितोळे सर म्हणून जे साधारणतः या करिअर कट्ट्याचा सगळा कारभार हँडल करतात त्या सगळ्यांचं, त्याचप्रमाणे तलासरीचे प्राचार्य डॉक्टर राजपूत हे देखील या कार्यक्रमानिमित्त इकडे आलेले आहेत. तर चितोळे सर, डॉक्टर राजपूत, अन्य मान्यवर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्याच गोष्टीमध्ये. त्या सगळ्याच मान्यवरांचं, युनिव्हर्सिटीचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.